नमस्कार, सुस्वागतम. लोकमान्य सेवा संघाच्या सीमा जोशी दिलासा केंद्र आयोजित रंजक रेल्वे या कार्यक्रमासाठी आपण आज एकत्र जमलो. 16 एप्रिल 1853 रोजी भारतीय रेल्वेची पहिली गाडी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली आणि या ऐतिहासिक घटनेला 16 एप्रिल 2024 रोजी 170 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने भारतीय रेल्वेचा दैदिप्यमान इतिहास उलगडून दाखवणारा हा आजचा कार्यक्रम आहे. दिलासा सभासद आज हा कार्यक्रम सादर करत असले तरी दोन वैशिष्ट्ये त्याची अशी आहेत. आज दिलासा कार्यकारिणीचे सगळे सभासद रेल्वेच्या डब्यांमध्ये बसलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणार आहेत दिलासाचे सभासद. दुसरं वैशिष्ट्य असं, आपल्या संघ कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस आणि दिलासा कार्यकारिणी सभासद वासंती गोखले या दोघींनी मिळून संकल्पना आणि संहिता लिहून तयार केलेल्या कार्यक्रमांचा 25वा कार्यक्रम आज आहे. खूप अभ्यासपूर्ण असे कार्यक्रम त्या सादर करतात. विविध विषयांवरती त्यांनी जे कार्यक्रम सादर केले त्यामधलं हा आजचा 25वा आहे. हे त्याचं आणि एक वैशिष्ट्य. आज आपल्याकडे काही सन्माननीय अतिथीसुद्धा आलेले आहेत. आता एखाद्या कार्यक्रमाची संहिता आपण लिहितो तेव्हा आपल्याला अभ्यास करायला अनेक पुस्तकं रेफर करावी लागतात. तर ह्या कार्यक्रमासाठी जे पुस्तक आपण रेफर केलं त्या पुस्तकाचे लेखक आज आपल्यात आलेत. त्यामुळे त्यांचं आधी पहिल्यांदा टाळ्या वाजवून स्वागत करा. डॉक्टर अविनाश वैद्य, KEM हॉस्पिटलमधून त्यांनी पॅथॉलॉजीचं डॉक्टरेट करून विविध हॉस्पिटल्समध्ये जवळजवळ 30 वर्षाचा त्यांचा पॅथॉलॉजी लॅबचा अनुभव आहे. ते एक प्रवासी आहेत, रेल्वे प्रवासी. जिथे म्हणून रेल्वे जाईल, जे शेवटचं स्टेशन असेल तिथपर्यंत त्यांनी प्रवास केला आहे. केवळ प्रवास नाही केलेला तर त्याबद्दलची पूर्ण माहिती संकलित केली. त्याबद्दलची सगळी चित्र, विविध चित्र, कारण हा इतिहास आहे. तेव्हाची चित्र, आत्ताची चित्र, किती प्रकारच्या गाड्या, रेल्वे गाड्या सुरू झाल्या, ह्या सगळ्याचा अभ्यास करून मला वाटतं त्यांनी अनेक व्याख्यानंसुद्धा या विषयावरती दिलेली आहेत. आत्ताच ते बोलता बोलता आम्हाला 150 वर्ष जेव्हा झाली भारतीय रेल्वेला तेव्हाचा अनुभव सांगत होते. तर आपल्या कार्यक्रमानंतर आपण त्यांचं स्वागत तर करणारच आहोत. आत्ता केवळ टाळ्या वाजवून स्वागत केलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आले आहेत, त्यांच्या मिसेससुद्धा आल्या आहेत, सौभाग्यवती वैद्य. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं आहे. नंतर आपण यथोचित स्वागत आपण त्यांचं करणार आहोत. कार्यक्रमानंतर त्यांना नक्कीच वेळ आपण देऊ 5-10 मिनटं बोलायला, म्हणजे त्यांचे काय अनुभव आहेत ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतील. एवढं बोलून आम्ही आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि आमची दिलासा एक्सप्रेस आता सुसाट सुटणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून आमच्या ह्या एक्सप्रेसचं स्वागत करावं. सर्व प्रवाशांनी लक्ष द्या, सर्व प्रवाशांनी लक्ष द्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर थोड्याच वेळात दिलासा एक्सप्रेस वेळेत येत आहे. प्रत्येक डबा भरभरून माहिती देणार आहे. कृपया प्रवाशांनी प्लॅटफॉर्मच्या कडेपासून दूर व्हावे. धन्यवाद. गाडी आली झुक झुक झुक, शीट कशी वाजे पहा कुक कुक कुक. गाडी आली झुक झुक झुक, शीट कशी वाजे पहा कुक कुक कुक. इंजिनाचा धूर निघे भग भग भग, चाके पाहू तपासून ठक ठक ठक.
इंजिनाचा धूर निघे भग भग भग, चाके पाहू तपासून ठक ठक ठक, जायाचे का तुम्हा कोठे दूर दूर दूर, गाडी आता निघालीच भूर भूर भूर, जायाचे का तुम्हा कोठे दूर दूर दूर, गाडी आता निघालीच भूर भूर भूर, गाडी आता निघालीच भूर भूर भूर, गाडी आता निघालीच भूर भूर. आपल्या लहानपणी आपण हे गीत ऐकल्याशिवाय आपलं बालपण गेलंच नाही. गाडीचं इतकं आकर्षण आणि यथार्थ वर्णन करणारं हे गीत आज जगाच्या कानाकोपऱ्यात महत्त्वाच्या शहरांचा वेगवान प्रवास हा या रेल्वेवरच अवलंबून आहे. रेल्वेशिवाय कल्पनाही अशक्य वाटते. रेल्वेची गरज काय, कशा करता, कोणाकरता, हे यामुळे आपल्या जीवनाचा, स्वास्थ्यपूर्ण जीवनाचा घात होईल असं त्यावेळी त्या लोकांच्या मनात येईल. पूर्वीच्या काळी घोड्यावरून प्रवास करीत असत, साधारण 1800 ते 1825च्या सुमारास. आणि पुढे 25 वर्षात रेल्वे नावाचं वेगवान स्वप्न आपल्याला खुणावू लागलं. आणि त्यातच वाफेच्या इंजिनाचा शोध जॉर्ज स्टीफन्सनने लावला आणि एका मोठ्या क्रांतीला सुरुवात झाली. रेल्वेचा प्रकल्प सातत्याने रुळांवर आखणारा भारतीय रेल्वेचा खरा शिल्पकार होता लॉर्ड डलहौसी. अनेक दौरे, माप, जबाबदारी आणि कामाच्या व्यापात तो अखंड मग्न असे. लॉर्ड डलहौसी 1858 साली मायदेशी इंग्लंडला परत गेला. आता आपण वेगवान युगाचा आरंभ कसा झाला आणि त्याला लोकविरोध कसा होता ते पाहूया. 27 सप्टेंबर 1885 रोजी 38 डब्यांची जगातील पहिली वाफेच्या इंजिनाची प्रवासी रेलगाडी इंग्लंडमध्ये स्टॉकटन ते डार्लिंग्टन या मार्गावर धावली. आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं तर ते वाफेच्या इंजिनाचे जनक असलेल्या जॉर्ज स्टीफन्सन यांच्याच हस्ते. तेव्हा इंग्लंडमध्ये सुद्धा रेल्वेच्या विरोधात मोठा गजब माजला. कारणं काय सांगितली गेली तर व्यक्तींमधील प्रेमाचे संबंध दुरावतील, बाजाराचे नीतिनियम धाब्यावर बसवले जातील, सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत होईल, प्रयोग फसला तर सर्वसामान्य लोकांचा पैसा पाण्यात जाईल, दऱ्याखोऱ्यांची शांतता भंग पावेल, शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. गाड्या जात असताना त्याच्या आवाजाने लोक वेडे आणि बहिरे होतील. या अगदी सुरुवातीच्या प्रतिकूल अशा प्रतिक्रिया. पण आज हीच रेल्वे जगभरातल्या शहरांची जीवनवाहिनी बनलेली आहे. भारतीय रेल्वे बांधणीचा इतिहास आता आपल्याला बघायचा आहे. 1843 सुमारास रेल्वे बांधण्याच्या दृष्टीने भारतात हालचाली सुरू झाल्या. प्रथम मुंबई ते कल्याण असा रेल्वे मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली. योग्य ते कामगार निवडणं हे अतिशय जिकिरीचं काम होतं. भारतात 4-4 महिने सतत कोसळणारा पाऊस, वादळी वारे, तीव्र उन्हाळा, सूर्याचे तळपणारे किरण, किडे, वाळवी, कामगारांची मानसिक तयारी अशा अनेक समस्या त्या काळीही होत्या. पण तरीही टप्प्याटप्प्याने जय्यत तयारीनिशी भारताची पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईहून ठाण्यापर्यंत धावली आणि भारतीय रेल्वेच्या सुवर्णयुगाला सुरुवात झाली. त्या दिवशीचा लोकांचा उत्साह पाहून आजसुद्धा थक्क व्हायला होतं. बोरीबंदर स्टेशनवर मोठा शामियाना उभारण्यात आला होता. नामदार यार्डली, जज चार्ल्स तसेच नाना शंकरशेठ अशी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. गाडी सुटण्यापूर्वी तोफांची सलामी देण्यात आली. मुंबईतल्या 400 प्रतिष्ठित मान्यवरांना सामावून घेत दुपारी 3:30 गाडीने मोठ्या झोकात बोरीबंदर स्टेशन सोडलं आणि 4:45 ती ठाण्याला पोचली. गाडी जात असताना संपूर्ण मार्गावर दुतर्फा असंख्य लोक उभे राहून धावणाऱ्या इंजिनकडे आणि डब्यांकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होते.
वाफेचं धूर सोडणारं अजस्त्र इंजिन मागे पुढे हलताना पाहून लोकांना हा जादू टोण्याचाच भाग आहे असं वाटलं. पण ही रेल्वे सिंध, सुलमान आणि साहिब या तीन इंजिननी खेचली होती. काळे पोशाख केलेले घातलेले इंजिनच्या पोटात असलेले खलाशी फावड्याने कोळसा आत लोटत होते. त्या 3 इंजिनांनी चमत्कारच घडवला गाडी चालू होण्यासाठी. मुंबई ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग ब्रॉडगेज, नंतर मीटर गेज. तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांच्या थंड हवेच्या ठिकाणी डोंगरावरील घरी पोचवण्यासाठी नॅरो गेटची पण सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. बोरघाट सर्वात कठीण असा रेल्वे मार्ग होता. तो बांधताना हजारो कामगार आणि तंत्रज्ञ बळी पडले होते. माऊकमली डोंगरामध्ये बोरघाट दरीवर पूल बांधण्यात आला, पण काही दिवसातच तो संपूर्ण पूल दरीत कोसळला. या सर्व दिव्यातून पार पडत 1863 सालामध्ये खंडाळा घाट, तर 1866 थळ घाट रेल्वे मार्ग बांधून पूर्ण झाले. रुळांमध्ये बसवले जाणारे स्लीपर्स मागणी वाढल्यामुळे भारतातील जंगलातील लाकडातूनच तयार होऊ लागले. रेल्वेचं आणि वेळेचं गणित काही आवरच आहे. बार्शी स्टेशनवरचा एक गमतीदार किस्सा पु ल देशपांडे यांनी लिहिलेला आहे. आता ऐकूया. ते लिहितात, एके दिवशी बार्शी स्टेशनवर गाडी ठीक वेळेवर आली बरं का, आणि म्हणून इंजिन ड्रायव्हरचा सत्कार करण्यात आला. त्यांनी गुपचूपपणे हार तुरे घेतले आणि भाषण करताना सांगितलं, ही गाडी बरोबर वेळेवर आली हे खरं आहे, पण ही काल येणार होती. फक्त 24 तासाचा उशीर झालाय एवढंच. अशा तऱ्हेनं 1924 पर्यंत दुर्घटनांवर मात करीत करीत अनेक ठिकाणी भारतीय रेल्वेचं जाळं पसरत गेलं. तर आता 1832 ते 1852 या कालावधीत औद्योगिक रेल्वेचा प्रवास कसा घडला ते आता पडद्यावर पाहूया. बघा, 1832 पहिल्या लाईनीत भारतीय रेल्वेचा प्रस्ताव सर्वप्रथम मद्रासमध्ये बांधण्यात आला. तर पुढे 1837 साली बघा, रेड हिल रेल्वे नावाची पहिली ट्रेन धावली. पुढे 1845 गोदावरी डॅम कन्स्ट्रक्शन रेल्वे बांधण्यात आली. तर अगदी शेवटी 1852 मद्रास गॅरंटीड रेल्वे या कंपनीची स्थापना झाली. रेल्वे येण्यापूर्वी लक्षावधी भाविक मजल दरमजल करीत दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याला यात्रेला येत असत. तसेच धार्मिक स्थळांना भेटी देत असत. पण हा प्रवास फार कष्टाचा आणि त्रासाचा होत असे. रेल्वेमुळे मात्र अगदी मोजक्या दिवसातच सुखाचा प्रवास करता यायला लागला. त्याचा फायदा लोकांना तर झालाच, पण रेल्वे स्टेशनांना सुद्धा प्रसिद्धी मिळाली. लोकांचा रेल्वेवरचा विश्वास वाढला, भरवसा वाढला. विजेवर चालणारं पहिलं रेल्वेचं इंजिन 1839 या वर्षी एडिनबरो ते ग्लासगो या दरम्यान धावलं बरं का. तर भारतात 1925 या वर्षी रेल्वेने विजेवर चालणारी पहिली लोकल मुंबई कुर्ला ही हार्बर लाईनवर सुरू करण्यात आली. 1952 सर्व भारतीय रेल्वे मार्गाचं राष्ट्रीयकरण झालं. जशी शहरं झपाट्यानं वाढत गेली तशी जलद वाहतुकीची गरज भासायला लागली. लोकल रेल्वे यंत्रणा ही अपुरी पडू लागली. मग काय, मोनोरेल, मेट्रो रेल, लाईट ट्रेन, भुयारी रेल अशा विविध नवीन यंत्रणा अस्तित्वात आल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारताच्या अखंडत्वाचा मान भारतीय रेल्वेला द्यायला हवा. भारत एकसंघ होण्यात रेल्वेचा मोलाचा वाटा आहे. रेल्वेमुळे प्रांत, धर्म, जाती, भाषा या सर्वांवरच मात केली.
प्रवासी एकमेकांना मदत करू लागले. वेगवेगळ्या धर्मातील जातीतील असून सुद्धा लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला, सलोखा निर्माण झाला आणि माणुसकीची वृत्ती रुजू लागली. दळणवळणाबरोबरच माणसाच्या भावनिक आणि सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेने नातं जोडलं आहे. आजपर्यंतचा रेल्वेचा प्रवास आपल्याला अगदी थक्क करून सोडणारा आहे. कोणत्याही आपत्प्रसंगी भारतीय रेल्वे सदैव मदत करण्यास तत्पर असते. भारतीय संस्थानिक तर त्या काळात रेल्वेच्या प्रेमातच पडले होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या छोट्या युवराजाला वाढदिवसानिमित्त छोट्या रुळांवरून चालणारी वाफेच्या इंजिनाची गाडीच भेट दिली होती. तो त्यांचा छोटा युवराज संपूर्ण महालाच्या परिसरात इंजिन चालवीत फिरत असे. मुंबई बडोदा रेल्वे बांधताना बडोद्याच्या महाराजांनी एकच अटीवरती सरळ हाताने मदत केली होती आणि ती अट अशी होती की या रेल्वे मार्गाला बॉम्बे बडोदा असं नाव दिलं जावं. दादर हे दोन्ही रेल्वे मार्गांवरचं प्रमुख स्टेशन असलं पाहिजे. त्यांना जोडणारा वाहनांसाठीचा जो मोठा पूल आहे त्याला टिळक ब्रिज हे नाव देण्यात यावं. ह्या अटींवरती त्यांनी भरघोस मदत केली होती. तो टिळक ब्रिज 1923 साली बांधला गेला आणि त्यानंतरच दादर हे मध्यवर्ती स्थानक ठरले. बडोद्याच्या महाराजांप्रमाणे ग्वाल्हेरचे महाराजा सिंधिया यांनाही रेल्वेचं आकर्षण होतं. त्यांच्या राजवाड्याभोवती 2 मैल लांब रुळावर त्यांची आलिशान गाडी फिरत असे. त्यांच्याकडील मेजवानीकरता एक भव्य राजशाही हॉलमध्ये जेवणासाठीच्या लांबच लांब असलेल्या टेबलाच्या कडेला विजेवर चालणारी एक छोटी गाडी फिरत असे. त्यात मद्याच्या बाटल्या, काचेचे नक्षीदार चषक सजवलेल्या डब्यातनं अतिथीसमोर फिरवले जात आणि संपूर्ण गाडी ही चांदी आणि सोन्याच्या पत्र्याने मढवलेली होती. हैदराबादचे अशा संस्थानिकांकडे तशीच एक खाजगी रेल्वे गाडी होती, पण त्या खाजगी गाडीच्या डब्याला हस्तिदंताची झालर आणि सोन्याचं छप्पर होतं. मोरेना धिंड ही मध्य प्रदेश संस्थानाची रेल्वे सेवा प्रख्यात होती. राजस्थानच्या जयपूर संस्थानाची महाराणी गायत्री देवी यांनी अ प्रिन्सेस रिमेंबर्स या पुस्तकात केलेल्या प्रवासाचं वर्णन मजेशीर आहे. त्या लिहितात, बंगालचा उत्तर विभाग असलेल्या न्यू जयपारगुरी येथील कूचबिहार या संस्थानाची मी राजकन्या. माझे आजोळ बडोदा येथे होते. तेथे आजोबांचा मोठा राजवाडा होता. त्यामुळे आम्ही सुट्टीत वारंवार जात असू. आम्हा सर्व लहान मुलांना, भावंडांना बडोद्याला जाणे म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असे. जवळजवळ संपूर्ण गाडीच आमच्या ताब्यात असे. पहिल्या वर्गाचे डबे आमचे, तर इतर सर्व सेवक आणि मदतनीसांचे. गाडी स्टेशनला थांबल्यावर आमच्या डब्यापुढे विक्रेत्यांची एकच झुंबड उडत असे. मिठाई, गरमागरम चहा, रंगीत लाकडी खेळणी, सोन वरती उचललेला राखाडी रंगाचा हत्ती, त्याची सोनेरी सजवलेली झूल, अशी खेळणी प्लॅटफॉर्मशिवाय दुसरीकडे कुठेच मिळत नसल्याने आम्हाला त्याची अपूर्वाई जास्तीच वाटे. गाडी 2 तासापेक्षा जास्ती त्या स्टेशनाला उभी राहणार असेल तर आम्ही मुलं चक्क प्लॅटफॉर्मवर उतरून दंगामस्ती करत असू. 1920च्या सुमारास असा रोमांचकारी अनुभव होता आमचा. लग्नानंतर मी सासरी जात असताना आमचा डबा म्हणजे महालच होता. जयपूर जवळ येताच आमचा डबा मुख्य गाडीपासून वेगळा झाला आणि वेगळ्या रुळावरून एका भव्य पाषाणाच्या इमारतीत म्हणजे सध्याच्या विधान भवनात नेला गेला. असं होतं बरं का तेव्हाचं वैभव. आम्हाला रेल्वे आणि पत्रांचा बटवडा याची अतिशय रंजक माहिती मिळाली. ती अशी
ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्याकडे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लखोट्याची देवाणघेवाण उंट किंवा घोड्यांमार्फत केली जात असे. पण ब्रिटिशांनी पत्र व लखोटे देण्यासाठी डाकियांची एक फौजच तयार केली होती. ते डाकिये रात्रीच्या वेळी काळोखातून हातात मशाली घेऊन धावत असत व दुसऱ्या गावातील डाकियांकडे पत्र हवाली करत असत. थकलेल्या डाकियांना विश्रांतीसाठी वाटेत खास जागा बांधलेली असे. त्यावेळी अशा त्या जागांना डाक बंगला म्हणत. पुढे रेल्वे आल्यानंतर ट्रेनमधून जाणाऱ्या पत्रांमुळे पत्र घेऊन जाणाऱ्या या गाड्यांना मेल असं नाव पडलं. आता टाइम टेबल अर्थात रेल्वेचं टाइम टेबल ना. या पुस्तकाचं रेल्वेच्या प्रवासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाडीची जाणारी येणारी वेळ, तिचं नाव, स्टेशनचं नाव, गाडीचा लागणारा वेळ आणि गाडीचा क्रमांक इत्यादी सर्व बाबी त्या टाइम टेबलमध्ये नमूद केलेल्या असतात. 1839 मध्ये जगातील पहिलं टाइम टेबल हे जॉर्ज ब्रॅडशॉ या ब्रिटिश नागरिकाने प्रसिद्ध केलं. भारतात कलकत्त्याच्या न्यूमन कंपनीने भारतीय रेल्वे टाइम टेबल हा ग्रंथ 1896 मध्ये प्रथम प्रसिद्ध केला आणि तो 1977 पर्यंत अगदी नियमितपणे छापला जात असे. रेल्वे आता तर जीवनाचा अविभाज्य भाग बनायला लागली. तिच्या विस्तारासाठी व वाहतुकीसाठी रेल्वे प्लॅटफॉर्म व स्टेशन यांची आवश्यकता भासू लागली. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कुठे आहे बरं? तर ते आहे इटलीमधील मिलान येथे. तर कलकत्ता येथील हावडा रेल्वे स्टेशन हे भारतामधील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. तेथे चक्क 20पेक्षा जास्ती प्लॅटफॉर्म्स आहेत. तसंच कलकत्ता येथील सियालदह हे स्टेशन उत्कृष्ट बांधकाम आणि स्थापत्यशास्त्र यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे लखनौ रेल्वे स्टेशन हे अत्यंत आकर्षक आहे कारण तेथील मोहक कमानी, भव्य वरांडे आणि संपूर्ण बांधकाम हे खासच आहे. अहो मंडळी, स्टेशनच्या इमारतीवरील घुमट आणि मनोरे पाहताना संस्थानिकांच्या आणि नवाबांच्या महालांची आठवण येते. आपलं पश्चिम रेल्वेचं बॉम्बे सेंट्रल स्टेशन नंतर मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन झालं आणि लवकरच भारतीय रेल्वेचे जनक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला दिले जाणार आहे. या स्टेशनामधील हॉल 70 फूट उंचीचा आहे. स्टेशनामध्ये उजेड येण्यासाठी 10 मजली उंच काचेच्या खिडक्या आहेत. त्या पार छतापर्यंत जाऊन भिडतात. हे आपण पाहिलं असेलच. आता पाहूया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. याला एक अप्रतिम शिल्प असं समजतात. 500 वर्षापूर्वी मुंबादेवीचं देव आताच्या बोरी बंदर स्थानकाच्या जागी होतं. त्यावरून त्याला मुंबई हे नाव पडलं. त्या काळी पोर्तुगीजांनी हे मंदिर उद्ध्वस्त केलं. हळूहळू इथल्या बोरीच्या झाडांच्या जंगलात मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाचे सरकारी कागद ठेवण्याचं कोठार तयार केलं गेलं. या वस्तूंनाही बोरी म्हणत असत. त्यावरून त्या जागेला बोरी बंदर हे नाव प्रज्वलित झालं. या जागेवरच भारतातलं पहिलं रेल्वे स्टेशन बांधलं गेलं. त्यावेळचं स्टेशन अतिशय छोटं कौलारू बैठ्या इमारतीत होतं. 16 एप्रिल 1853 या दिवशी पहिली रेलगाडी मुंबईहून ठाण्याकडे निघाली आणि हा दिवस खरंच इतिहासातील सुवर्ण दिनच होता. व्हिक्टोरिया राणीच्या सुवर्ण महोत्सवाचं निमित्त साधत नव्या स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1888 मध्ये
मे महिन्यात स्टेशन पूर्ण कार्यरत झालं. राणीच्या नावावरून व्हिक्टोरिया टर्मिनस असं स्थानकाचं नामकरण करण्यात आलं. फ्रेडरिक स्टीव्हन हे या भव्य वास्तूचे शिल्पकार होते. इटालियन गोथिक पद्धत आणि मोगल शिल्पकला यांचा एक सुरेख मिलाप करून एक अद्वितीय शिल्प उभारलं गेलं होतं. वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुनाच. मध्यात मोठा घुमट, बाजूला लहान घुमट, नक्षीदार कमानी यामुळे कॅथेड्रलचा भास होतो. घुमटाच्या टोकावरील दगडाची मूर्ती प्रगती देवीची हे प्रगतीचं चिन्ह आहे. प्रगती देवीची उंची 16.5 फूट असून महत्त्वाच्या चबुतऱ्यांवर अभियांत्रिकी, शेतकी, वाणिज्य, विज्ञान व व्यापार या शास्त्रांवर आधारित प्रतिकात्मक कोरीव काम केलं आहे. आकाशाला भिडणारे मनोरे, डोळ्यात भरणारा मध्यातील घुमट, लाकडावरील नक्षीकाम, जमीन व भिंतीला वापरलेला इटालियन मार्बल, लोखंड व पितळ यांनी नटलेले जिने, बाजूचे गुळगुळीत गोलाकार कठडे, त्यांच्या उंच पायऱ्या जणू काही मोगल महालांचीच आठवण करून देतात. मुख्य घुमटाच्या मध्यात कोणताही खांब नाही, कोणत्याही खांबाचा आधार नाही. घुमटाचा व्यास 330 फूट आहे. त्यावरील एका स्त्रीच्या प्रतिमेच्या हातात आकाशाला भिडणारी मशाल, तर डाव्या हातात आरे असलेले चक्र आहे. परिसंख्य पंख रस्त्यांच्या बाजूला पसरले आहेत. प्रवेशद्वाराजवळ सिंहाची प्रतिकृती, इकडे रश्मी तो दाखवता इथे बघायच्यावर, प्रवेशद्वारावर असलेली सिंहाची प्रतिकृती म्हणजे ब्रिटनचं सामर्थ्य, आणि वाघाची जी प्रतिकृती आहे ना ती म्हणजे भारताचं शौर्य. भिंतीच्या गडद लाल रंगांवर सोनेरी बुट्टी चितारण्यात आली आहे. सोनेरी तारे, चकाकणाऱ्या संगमरवरी दगडाच्या लाद्या, दिव्यांनी लखलखणारी अतिभव्य झुंबर, अशा सर्व गोष्टींमुळे बोरी बंदर स्थानक कमालीचं लक्षवेधी ठरलं आहे. डोळे दिपवणारं शिल्प म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. हे शिल्प जागतिक वास्तुशिल्पातील एक जागतिक वारसा बनला आहे. आज हे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखलं जातं. असं हे आपल्याला आपलंच वाटणारं, आपल्या हृदयाला अगदी भिडणारं स्टेशन म्हणजेच जागतिक वास्तुशिल्पातील एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता नव्या नजरेनं पाहायला हवं, मग जायचं ना आपण? नक्कीच जाऊया. या रेल्वे स्टेशन्समधून भारतीय संस्कृतीचं अभिजात दर्शन घडतं. अशा प्रकारे भारतात अति लहान, छोटी, मोठी तशीच भव्य स्टेशन्स मिळून एकूण 8200 ते 8500 स्टेशन्स आहेत. रेल्वे मार्गावरील रंजक, स्फूर्तिदायक आणि जीवाची घालमेल करणारे बोगदे म्हणजे जमालपूर बोगदा, जो 1861 मध्ये बांधण्यात आला. हा भारतीय रेल्वेमधील सर्वात जुना बोगदा आहे. ठाणे ते कल्याण येथील पारसिक बोगदा 1916 मध्ये बांधण्यात आला. 2022च्या गणनेनुसार भारतात 51 मोठे रेल्वे बोगदे
अस्तित्वात आहेत. मुंबईहून निघणाऱ्या गाड्यांना डाऊन गाडी व मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना अप गाडी असं संबोधतात. मुंबईतील लोकल या लोकलमधून साधारणपणे दररोज 1 कोटी लोक प्रवास करतात. मार्शलिंग यार्ड भारतातील उत्तर, पश्चिम, दक्षिण मालवाहू रेल्वे गाड्यातील काही डबे महत्त्वाच्या जागी आणून एकमेकांना जोडले जातात. अशा अनेक मालगाड्यांचे डबे वेगवेगळ्या विभागातून येत असतात. त्या त्या भागानुसार डबे जोडून त्यांची एक लांबच लांब मालगाडी तयार होते. ज्या ठिकाणी हे काम होतं ना त्या जागेला मार्शलिंग यार्ड म्हणतात. रेल्वे आणि चित्रकार यांचा संबंध काही औरच. सर्वांनाच, मग ते कलाकार असोत, चित्रकार असोत व सामान्य माणसं असोत, रेल्वे प्रवास ही एक आनंदाची पर्वणीच वाटते. धावत्या आगगाडीतून दिसणारी सृष्टी आणि विहंगम दृश्य टिपून घेणं किंवा त्यांचं रूपरेखाटन करणं हा आनंद काही अवर्णनीयच असतो. काही दृश्य तर अतिशय महत्त्वाची आणि विलोभनीय वाटतात. आणि अलीकडे तर रेल्वे प्रशासनसुद्धा प्रवास रंजक व्हावा म्हणून अधिक रस घेताना दिसतंय. त्यासाठी स्टेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सवर निसर्गरम्य दृश्य चितारणाऱ्या कलाकारांना मुद्दाम प्रोत्साहन दिलं जातं आणि काही स्पर्धाही आयोजित केल्या जातात. बघूया त्यातलीच काही दृश्य. रेल्वेच्या बोगद्यातून बाहेर पडताना दिसणारं निसर्ग सौंदर्य आनंद आणि स्फूर्ती देऊन जातं. अनेक मोठमोठ्या पेंटर्सनी काही मोहक दृश्य चित्रित केलेली आहेत. आपला प्रवास सुखद व्हावा म्हणून रेल्वे स्थानकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अहोरात्र सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाला विसरून कसं बरं चालेल. स्टेशन मास्तर, गार्ड, उद्बोधक, तिकीट तपासनीस, लाल डगलेवाले हमाल, खानपान सेवा देणारे सिग्नलमॅन, केबिन सिग्नल तंत्रज्ञ, रेल्वे कार्यालय कर्मचारी, रेल्वे फाटक कर्मचारी, लेव्हल क्रॉसिंग गेटची धुरा सांभाळणारे रेल्वे ट्रॅक कर्मचारी, स्वच्छतागृह कर्मचारी, टपाल विभाग, यादी तरी किती लांबच लांब न संपणारी. म्हणूनच रेल्वेच्या अर्थकारणात संगणकीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. रेल्वेच्या सर्वच विभागातील व्यवस्थापनात सर्रास संगणकाचा वापर केला जातो. आता पाहूया रेल्वेमधील महिलांचे योगदान. महिला ड्रायव्हर्स म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासातली म्हणजे इसवी सन 2000 नंतर आलेली अभूतपूर्व क्रांती. लोकल गाड्या व इंजिन चालवण्यासाठी महिला ड्रायव्हरची झालेली नेमणूक. बिहारमधून आलेल्या प्रीतिकुमार या 34 वर्षाच्या महिलेने पहिली लोकल गाडी चालवली, तर मध्य प्रदेशातून आलेल्या फाकरा या 31 वर्षाच्या महिलेने मुंबई बडोदा एक्सप्रेस गाडीच्या मुख्य इंजिन ड्रायव्हर या पदावरून काम करून सुरू केलं. सुरेखा यादव या संपूर्ण आशिया खंडातील पहिला महिला रेल्वे चालक होण्याचा मान मिळवला आहे. तर 8 मार्च 2012 या जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारताच्या डेक्कन क्वीनच्या या मानाच्या गाडीच्या त्या प्रमुख ड्रायव्हर होत्या. रेल्वे इंजिन, डिझेल इंजिन, लोकल गाडी असं चालवणाऱ्या आशिया खंडातील एकमेव महिला म्हणजे मुमताज काझी. 1995 लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव झळकलं आहेच. पण 8 मार्च 2014 या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी पनवेल ते CST स्टेशन अशी लोकल गाडी सुद्धा मुमताज यांनी चालवली. आज अशा एकूण 50 महिला वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या अतिशय उत्साहाने चालवतात. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच, आणि हे नक्कीच महिला सक्षमीकरणाचं द्योतक आहे. जगप्रसिद्ध असलेला मुंबई शहरातील डबेवाला. मुंबई शहरात हजारो लोक रोज लोकलनी प्रवास करतात.
या चाकरमान्यांना घरापासून त्यांच्या कामाच्या ठिकाणी जेवणाचे डबे घेऊन जाणारी एक अत्यंत योजनाबद्ध व कल्पक अशी एकमेव यंत्रणा आणि संघटना अर्थात डबेवाल्यांची संघटना गेल्या 125 वर्षात एकदाही संपन्न झालेली एकमात्र संघटना. डबे वाटपाची योजना 1890 पासून सुरू झाली आणि 1925 सालापासून लोकल सुरू झाल्यानंतर त्यात आमूलाग्र बदल झाले. जागतिक मॅनेजमेंट संस्थेने डबेवाल्यांच्या संघटना प्रमुखांकडून त्यांचं काम कसं काय चालतं हे समजावून घेण्यासाठी खास भाषण आयोजित केलं होतं. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबई डबेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचं अतिशय कौतुक केलं होतं. BBC-ने तर त्यांच्यावर एक माहितीपटच काढला होता. त्यामुळे त्यांच्या कामाला जगप्रसिद्धी मिळाली. जगात इतरत्र कुठेही नाही अशी प्रवाशांची चक्क दाढी करण्याची आणि सर्वांना समान लेखणारी मजेशीर सेवा भारतीय रेल्वेने तर 1930 सालीच उपलब्ध करून दिली होती. अशा प्रकारची व्यापक सेवा अन्यत्र कुठेही सापडत नाही. नौकर हो या मालिक, लीडर हो या पब्लिक, अपने आगे सभी झुके हैं, क्या राजा क्या सैनिक, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. आता आपण कर्जत स्टेशनचं महात्म्य बघूया. दहिवली या खेड्याचा आधार घेत कर्जत स्टेशनची बांधणी झाली बरं का. घाटाच्या पायथ्याशी रेल्वे मार्गाच्या बांधकामाचं सामान उतरवण्याकरता म्हणून आणि घाटात आवश्यक असलेल्या गाडी चढण्यापूर्वीचा मोठा थांबा, या 2 कारणास्तव कर्जतच्या स्टेशनची बांधणी करण्यात आली. मालगाड्यांना कर्जत स्टेशनवर थांबवावंच लागतं. मुंबईहून येणाऱ्या प्रत्येक गाडीला मागे इंजिन जोडण्याचं फार जोखमीचं काम 5 मिनिटात पुरं करावं लागतं. तेव्हा गाडी घाट चढायला सज्ज होते. पहाटे 2:30 वाजता कर्जत स्टेशनहून मुंबईकडे पहिली लोकल रवाना होते. ती मिल्कमॅन लोकल या नावानं प्रसिद्ध आहे. कर्जत परिसरातल्या अनेक खेड्यामधून दुधाचे हंडे घेऊन जाणारे शेकडो दूध विक्रेते या गाडीने मुंबईचा प्रवास डुलक्या घेतच करत असतात. अगदी वर्षाचे 365 दिवस रोजच्या रोज प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या दूर पल्ल्याच्या गाडीतले प्रवासी एका गोष्टी करता मात्र कर्जत स्टेशन येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कोणती? दिवाडकर यांचा गरमागरम बटाटवडा आणि मस्त खमंग लसणाची चटणी. अरे स्टेशन आलेलं वाटतं. प्रवाशांनी कृपया नोंद घ्या. गाडी क्रमांक 12959 डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे. कृपया ध्यान दे. गाड़ी क्रमांक 12959 डेक्कन क्वीन प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है. पैसेंजर्स प्लीज नोट, train number 12959 Deccan Queen is arriving on platform number 5 shortly. Oh, बड़े.
ओ चावले 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 ओ चावले चावले ओ चावले चावले ओ चावले 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 ओ without sugar, without sugar. गरम नाही आहेत गरम नाही आहेत गरम नाही आहेत गरम नाही आहेत त्याला माहित हो असं काय बोलता हो बाटली इधर ही गिर गया देखो 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 इधर है आपका टिकट अभी गिरा ना ए वड़े वाले पैसे दे बाकीचे पैसे दे वड़े वाले छोटा छोटा पैसा अरे पैसे दे दख्खनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला दख्खनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला गाडीचा आवाज धड 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 झुक 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 आणि कुक 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 गाडीचा आवाज धड 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 झुक 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 आणि कुक 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 जंगल जिम आवडते मला दख्खनच्या राणी तू नेतेस का मला जंगल जिम आवडतं मला दख्खनच्या राणी तू नेतेस का मला दख्खनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला पेशवाई पुणे पाहायचंय मला खिडकीची जागा बसायला हवी दर्यानी खोरी बघायला हवी खिडकीची जागा बसायला हवी दर्यानी खोरी पाहायला हवी डोके बाहेर नाही करणार सांगते तुला दख्खनच्या राणी तू नेतेस का मला डोके बाहेर नाही करणार सांगते तुला दख्खनच्या राणी तू नेतेस का मला अग दख्खनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचे मला गाडी जाईल धड धड घाटामध्ये चढून जाईल थाटामध्ये गाडी जाईल धड धड घाटामध्ये चढून जाईल थाटामध्ये डोंगरांच्या रांगा मला बघायला हव्या दख्खनच्या राणी तू नेतेस का मला डोंगरांच्या रांगा मला बघायला हव्या दख्खनच्या राणी तू नेतेस का मला दख्खनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचे मला
दख्खनच्या राणीतून येतेस का मला, पेशवाई पुणे पाहायचंय मला, अग पेशवाई पुणे पाहायचंय मला. मुंबई पुणे मुंबई या मार्गावरील मानाची ही गाडी 100 वर्षाहून अधिक काळ कर्जत स्टेशनला मानाचा मुजरा करून धावत असते. काळाबरोबर तिचं रूप सतत पालटत गेले. सर्व प्रवाशांची ही अत्यंत आवडती आहे. गणिततज्ञ कोसंबी, दत्तो वामन पोद्दार, पु ल देशपांडे, वसंत बापट असे अनेक दिग्गज या गाडीने प्रवास करीत असत. रोज प्रवास करणाऱ्या पासधारकांसाठी वेगळे डबे असतात. अशी ही दख्खनची राणी अजरामर झाली आहे. मला वाटतं ही कविता आपल्या सगळ्यांना आपल्या लहानपणी होती. वसंत बापट थोर कवी यांची ही कविता आहे. त्यातलं काही ओळी आपण आता ऐकूया. दख्खन राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिलेही चालली खुशीत. सुंदर मानव तुंदिल अंगाचे, गालीचे गुलाब शराबी रंगाचे. फेनीला मृदुल रेशमी वसनी, ठेविल्या बाहुल्या बांधुनी बासनी. गोजीर वाणी लाजीर वाणी, पोरटी घेऊन पोटाशी कुशीत. दख्खन राणी ही चालली खुशीत. निसर्ग नटला बाहेर घाटात, निसर्ग नटला बाहेर घाटात. पर्वत गर्वात ठाकले थाटात. चालले गिरीश मस्तकावरून, आकाश गंगांचे नर्तन गायन. झेलून तयांचे नुपूर घुंगूर, डोलटी डौलात दुर्वांचे अंकुर. मोत्याची जाळी घालून भाळी, रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल. दख्खन राणीला नव्हती दखल. ड्यूकचे नाकाड सरळ अजस्र, ड्यूकचे नाकाड सरळ अजस्र. राहिले उभे शतके सहस्र. त्याच्याही पाषाणा हृदया कळली, सृष्टीची शोभा ही वृष्टीत आगळी. पाहुण वर्षेचा आनंद विलास, उल्हासे धावते नाचते उल्हास. सौंदर्य पाहून अमृते नाहून, बाभळी बोरींना रोमांच उठले. दख्खन राणीला कौतुक कुठले. बाहेर असू दे ऊन वा चांदणे, संतत धार वा धुक्याचे वेढणे. आईल ते पैल 100 मैल, एकच भोगदा मुंबई पुण्यात. दख्खन राणी ही चालली वेगात. इंद्रायणी एक्सप्रेसचा एक फार मोठा बाका प्रसंग सांगते. त्याचं असं झालं, एकदा पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसवर घाटात फार मोठा बाका प्रसंग आला होता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. घाटातील एका उतरणीच्या रेल्वे मार्गावर इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे ड्रायव्हर गाडीतून उतरून इंजिन खाली तपासणी करत असताना काही कळायच्या आतच गाडी सुसाट धावत सुटली. एका मागून एक बोगदे पार करत ड्रायव्हर विना गाडी कर्जत स्टेशनवर पोहोचत असतानाच गाडीच्या शेवटच्या डब्यातून चाकांचा घर्षण होऊन तापल्यामुळे ठिणग्या पडू लागल्या. काही भागांनी तर पेट घ्यायला सुरुवात केली. कर्जत स्टेशनवर गाडी थांबताच सगळ्या हातबल प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. असं असतं रेल्वे प्रवासी आणि रेल्वे यांचं एक अतूट नातं, नाही का? आता पाहूया जगातील काही अलिशान प्रसिद्ध एक्सप्रेस गाड्या. पॅलेस ऑन व्हील्स अर्थात महाराजा एक्सप्रेस. भारतातील एकमेव अतिश्रीमंत म्हणून ओळखली जाणारी, अंदाजे एका वेळी केवळ 100 प्रवाशांना घेऊन जाणारी पॅलेस ऑन व्हील्स. गेल्या 30 वर्षात त्यात अनेक बदल होत गेले. या गाडीचं नामांतर महाराजा एक्सप्रेस असं केलं गेलं. 2012 सालातील वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड या गाडीला मिळाला आहे. बहुतेक प्रवासी परदेशी पर्यटक असतात. कपाळाला कुमकुम तिलक लावून आणि फुलांच्या माळा घालून दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर या प्रवाशांचं स्वागत केलं जातं. रोव्हस रेल 1991 सुरू झालेली 72 प्रवाशांची क्षमता असलेली अत्यंत आरामदायी
अंतर्गत सजावटीसाठी नंबर 1ची गाडी म्हणून संबोधली जाते. 36 राजशाही खोल्या तसेच निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी ही गाडी प्रसिद्ध आहे. व्हेनिस सिम्प्लिन ओरिएंट एक्सप्रेस 1989 ह्या वर्षी चालू झाली. रेलगाडी सुप्रसिद्ध ब्रिटिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस ह्या कादंबरीमुळे सदैव स्मरणात राहते. जीवनवाहिनी एक्सप्रेस भारतीय रेल्वेवरील जीवनवाहिनी एक्सप्रेस म्हणजेच रुळावर चालणारं एक फिरतं रुग्णालय. अशी गाडी सुरू करण्याचा पहिला मान भारताकडे आहे. 1991 साली खलारी या बिहारमधील गावापासून ही सेवा सुरू झाली. 4 डब्यांची संपूर्ण हॉस्पिटल असलेली ही गाडी गेली 24 वर्ष भारताच्या कानाकोपऱ्यात दुर्गम प्रदेशात जाते आणि तिथे आरोग्य सेवा पुरवते. आता मुंबईहून सुटणाऱ्या काही मेलगाड्या. मुंबईहून सुटणाऱ्या काही मेलगाड्यांविषयी म्हणजे फ्रंटियर मेल, गोल्डन टेम्पल मेल, मुंबई ते दिब्रुगढ आसाम एक्सप्रेस, मुंबई डेहराडून एक्सप्रेस, तसेच रामेश्वर तंजावर एक्सप्रेस, चित्रकूट एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस अशा लांब पल्ल्याच्या शेकडो गाड्या त्यांच्या वेळापत्रकानुसार धावत असतात. तसंच सध्या सामान्यांसाठी असणारी गरीब रथ आणि संपूर्ण स्वदेशी असलेली आपली वंदे भारत. वंदे भारतमधून 2 कोटी प्रवाशांनी आजपर्यंत या गाडीतून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे असं कालच रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या जाळ्यात चीनचा नंबर पहिला आहे बरं का. यात भारतीय रेल्वेसुद्धा काही कमी नाही हं. अशा लांब पल्ल्याच्या गाडीतील रेल्वे प्रवासावर अशोक कुमार यांनी रेलगाडी हे आशीर्वाद या सिनेमातलं 1968 सालचं एक धम्माल गीत गायलं आहे. आता आपण तेच ऐकून या प्रवासातील आनंद लुटूया. सादर करीत आहेत आमचे प्रदीप प्रधान. हे गीत लिहिलंय हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी आणि संगीत कोणी दिलंय माहिती आहे का? आपले वसंत देसाई. ऐकूया. रेलगाडी रेलगाड़ी रेलगाड़ी झुक 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 बीच वाले स्टेशन बोले रुक 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 बीच वाले स्टेशन बोले रुक 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 तड़क भड़क लोहे की सड़क तड़क भड़क लोहे की सड़क यहाँ से वहाँ से यहाँ यहाँ से वहाँ यहाँ से यहाँ झुक 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 बीच वाले स्टेशन बोले रुक 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 फुलाए छाती पार कर जाती फुलाए छाती पार कर जाती बालू रेत आलू के खेत बालू रेत आले के खेत बाजरा धान बुढ़ा किसान बाजरा धान बुढ़ा किसान हरा मैदान मंदिर मकान हरा मैदान मंदिर मकान मंदिर मकान चाय की दुकान मंदिर मकान चाय की दुकान रेलगाड़ी 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 झुक 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 बीच वाले स्टेशन बोले रुक 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 पुलपक डंडी किले पे झंडी पानी के कूड़े पंछी के ढूंढ झोपड़ी की झाड़ी खेती बाड़ी बादल धुआं मोटर कुआं कुएं के पीछे बाग बगीचे कुएं के पीछे बाग बगीचे धोबी का घाट मंगल की हाट गांव में मेला भीड़ झमेला टूटी दीवार टट्टू सवार झुक 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 बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक
मैंगलोर बैंगलोर बैंगलोर मैंगलोर मैंगलोर बैंगलोर बैंगलोर मैंगलोर मांडवा खांडवा खांडवा मांडवा मांडवा खांडवा खांडवा मांडवा सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर सोलापूर सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर सोलापूर कोरेगाव गोरेगाव गोरेगाव कोरेगाव कोरेगाव गोरेगाव गोरेगाव कोरेगाव अहमदाबाद ममदाबाद ममदाबाद अहमदाबाद अहमदाबाद ममदाबाद ममदाबाद अहमदाबाद जोधपुर 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 जोग 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 बीच वाले स्टेशन बोले रोक 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 रेलगाड़ी 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 झुक 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 झुक. भारतीय रेल्वेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने भारतीय रेल्वेचा भोलू नावाचा हत्ती प्रसिद्ध झाला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनने हे हास्यचित्र प्रकाशित केलं आणि ते खूपच लोकप्रिय झालं. आता कोकण रेल्वेची स्वप्नपूर्ती पाहूया. अवघ्या कोकणवासियांचं स्वप्न असलेला रेल्वे प्रकल्प म्हणजे कोकण रेल्वे. हा स्वतंत्र भारतातला भारतीय रेल्वेचा सर्वात लांब, बांधण्यास महाकठीण असलेला प्रकल्प. उत्तर, पश्चिम व दक्षिण भारत जोडणारा हा कमी अंतराचा पण महत्त्वाचा मार्ग आहे. भारताने संपूर्णपणे स्वतःचे तंत्रज्ञान वापरून मांडलेला कोकण रेल्वे हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक मधु दंडवते रेल्वे मंत्री होते. कोकण रेल्वेचे मुख्य शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. या संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर 2000 लहान मोठे पूल आहेत, 92 बोगदे आहेत आणि 109 फाटकं आणि 60 स्थानकं आहेत. भुसभुशीत माती हे कोकण भूमीचं वैशिष्ट्य. बाजूच्या भुसभुशीत दरडी कोसळू नयेत म्हणून रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला पातळ स्टीलच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूला पन्हाळी आणि उतार केले आहेत. पर्यावरणाचा समतोल ठेवण्याची पराकाष्ठा केली आहे. कोकण रेल्वेची रोरो वाहतूक सर्व्हिस हे आता ह्या प्रकल्पाचं पुढचं पाऊल आहे. कणकवलीच्या स्टेशन मास्तर म्हणून त्याच गावातील एक महिला श्रीमती माया पाटोळे ह्या लक्ष ठेवण्याचं काम करतात. आता याच कोकण गाडीवर कवी वसंत बापट यांनीच रचलेलं एक अतिशय लोकप्रिय गीत आता आपण ऐकणार आहोत आणि अर्थातच सादर करतायत दिलासाचे सभासद. लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. ठाणे मुंब्रा कल्याणाची ओलांडून खाडी, ठाणे मुंब्रा कल्याणाची ओलांडून खाडी. आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. जंक्शन आता मागे गेले, पनवेलीचे ठेशन आले, जंक्शन आता मागे गेले, पनवेलीचे ठेशन आले. ओढ लावी करणाऱ्याची हिरवी हिरवी झाडी, ओढ लावी करणाऱ्याची हिरवी हिरवी झाडी. हो लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. कशासाठी पोटासाठी, कोकणपट्टी घाटासाठी, कशासाठी पोटासाठी, कोकणपट्टी घाटासाठी. अगिन गाडी नागिन जैसे जाते नागमोडी, अगिन गाडी नागिन जैसी जाते नागमोडी. हो लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. दर्यावरचा खाईल वारा, पिऊन घेईल पाऊस धारा, दर्यावरचा खाईल वारा, पिऊन घेईल पाऊस धारा. बघता बघता मागे टाकेल सावंताची वाडी,
बघता बघता मागे टाकील सावंताची वाडी. हो लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. शिंग तुतारी झडला ताशा, फळास आल्या आपल्या आशा. शिंग तुतारी झडला ताशा, फळास आल्या आपल्या आशा. कोकणच्या कैवारी नाथा आशीर्वादाधारी, कोकणचा कैवारी नाथा आशीर्वादाधारी. हो लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. आपण असं पाहिलं की भारतीय रेल्वेच्या कामकाजाचा मोठा इतिहास आहे. जुन्या गाड्यांची दुरुस्ती करून त्या संग्रहालयात सर्व लोकांना पाहायला मिळतील, त्याप्रमाणे त्यांचा जुन्या गाड्यांचा उपयोग करण्याचा निर्णय निश्चित करून अंमलातही आणला गेला. संपूर्ण भारतात अशी 6 रेल्वे संग्रहालये सुरू आहेत, तर अजूनही काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मदुरो डॅम हे हॉलंडमधील जगप्रसिद्ध रेल्वे म्युझियम आहे. 1 फेब्रुवारी 1977 साली नवी दिल्ली येथे सुरू झालेलं हे संग्रहालय देशातलं सर्वात जुने व महत्त्वाचे रेल्वे संग्रहालय आहे. भारतीय रेल्वेच्या विविध टप्प्यांचे दर्शन येथे पाहावयास मिळते. वेगवेगळ्या गाड्या, ऐतिहासिक फोटोंचा खजिनाच इथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी पुकारलेल्या 1857च्या बंडाचा बिमोड करण्यासाठी ब्रिटिश सैन्य आणि शस्त्रास्त्र या रेल्वे इंजिनांनी वाहून नेलं होतं. ते रेल्वे इंजिन पुरातन वास्तूचा दर्जा म्हणून येथे ठेवण्यात आलेला आहे. हावडा रेल्वे संग्रहालय हे संग्रहालय भारतीय रेल्वेचा समग्र इतिहास दर्शवतात. हावडा भारतातील सर्वात मोठे आणि जगातल्या 2ऱ्या क्रमांकाचे स्थानक असल्यामुळे या संग्रहालयाला विशेष महत्त्व आहे. मैसूर रेल्वे संग्रहालय ऐतिहासिक लोकोमोटिव्हचे बाह्य प्रदर्शन आयोजित करण्यासाठी देशातील एकमेव ठिकाण आहे. भारतातील रेल्वेची वाढ व विकास दर्शवणारे अनेक चिन्ह आणि इतर वस्तू इथे पाहायला मिळतात. मुलांच्यात कुतूहल निर्माण करणारी ऑस्टिन रेल्वे कारही इथे पाहायला मिळते बरं का. चेन्नई रेल्वे संग्रहालय भारतीय रेल्वे वारशाचा सर्वात श्रीमंत संग्रह असलेलं हे संग्रहालय आहे. 16 एप्रिल 2013 रोजी हे सर्व लोकांसाठी सुरू झालं. शतकाहून जुन्या असलेल्या गाड्यांचा यात समावेश आहे. जोशी रेल्वे संग्रहालय 1998 साली कोथरूडमध्ये पुणे येथे स्थापन झालेल्या या संग्रहालयात जुने स्टीम इंजिन आणि जपानच्या बुलेट ट्रेनसह जगभरातील रेल्वे प्रणालींच्या 15 गाड्यांच्या लघु प्रतिकृती आहेत. या संग्रहालयाचे संस्थापक B.S. जोशी यांना लहानपणापासूनच रेल्वेच्या लघु प्रतिकृती जमा करण्याची आवड होती. लोकांना जुने रेल्वे प्रणालीबद्दल तसंच प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहिती व्हावी हा या संग्रहालयाचा उद्देश आहे. 2004मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या संग्रहालयाची नोंद झाली आहे. हे भारताला आणि आपल्या महाराष्ट्राला अतिशय अभिमानाचं आहे. रेवाडी रेल्वे संग्रहालय, रेवाडी जे हरियाणामध्ये आहे, हे भारतातलं एक रेल्वे संग्रहालय आहे. 1983मध्ये सुरू झालेली ही भारतातली एकमेव उरलेली स्टीम रूम आहे. म्युझियममध्ये भारतातले काही शेवटचे उरलेलं वाफेचं लोकोमोटिव्ह आणि जगातली सर्वात जुनी कार्यरत फेअरी क्वीन म्हणजे ते लोकोमोटिव्हच आहे, पर्यटक ट्रेन आहे. आता फिरत्या गाडीतून अशा या म्युझियमचं प्रदर्शनाचं आयोजन करणं हे एक लोकजागृतीचं उत्तम साधन आहे आणि ती यशस्वी करण्यात रेल्वे संचालकांचा पुढाकार फार महत्त्वाचा आहे. त्या काळात प्रसिद्ध झालेले नाना शंकर शेठ यांनी भारतीय रेल्वे सुरू करण्याच्या कामात फार मोलाचा वाटा उचललेला आहे.
विश्वेश्वरय्या हे भारतातलं अग्रगण्य स्थापत्य अभियंते आणि आधुनिक म्हैसूरचे निर्माते म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी म्हैसूर रेल्वेमध्ये अनेक रेल्वे मार्ग सुरू केले. बंगळूर म्हणजे बँगलोर येथे बय्यप्पनहल्ली येथे रेल्वे टर्मिनलला त्यांच्या नावावरून सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल असं नाव देण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाबाबत बोलूया. 2016पर्यंत भारतीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापूर्वी रेल्वे बजेट सादर करण्यात येत असे. आठवतं आहे ना? परंतु त्यानंतर मात्र ते एकत्रितपणे सादर करण्यात यायला लागलं. फेब्रुवारी 2017पासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प ही प्रथा बंद करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांचे देशव्यापी संप, संघटना आणि कर्मचाऱ्यांचे संप ह्यांचं काही एक समीकरण ठरलेलंच आहे. भारतात 8 मे 1974 ते 27 मे 1974 असा हा 20 दिवसांचा देशव्यापी संप झाला. रेल्वेच्या विविध कामगार संघटना आणि रेल्वे ट्रेड युनियन या संघटनांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली वेतनवाढ, किमान बोनस, कामाचे तास असा विविध मागण्यांसाठी हा संप केला होता. त्यात एकूण 17 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता आणि हा संप फुटला नाही बरं का. जगातील संपांमधील ही एक अत्यंत मोठी आणि संयुक्त लढ्याची मोठी लक्षणीय कारवाई आहे. हमारी मांगे पूरी करो नहीं तो कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो नहीं तो कुर्सी खाली करो. हमारी मांगे पूरी करोचा नारा मधु दंडवते यांच्या मनात घुमतच होता आणि 1977 साली रेल्वे मंत्री झाल्यानंतर 1974च्या संपात निलंबित केलेल्या 50,000 कर्मचाऱ्यांना त्यांनी पुन्हा कामावर रुजू करून घेतलं. त्यानंतर आज तब्बल 50 वर्षांनी अशाच एका मोठ्या संपाचं सुतोवाच करण्यात येत आहे आणि ते म्हणजे 1 मे 2024 या जागतिक कामगार दिनाची वेळ साधून जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी आणि इतर अनेक मागण्यांसाठी भारतव्यापी अनिश्चित कालावधीसाठी हा संप करण्याची तयारी सुरू आहे. ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली खरी, परंतु इंजिनाचा पत्ता मात्र स्वतःच्या हातातच ठेवला. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतीय रेल्वे पूर्णपणे ब्रिटिशांनी ब्रिटन येथे तयार केलेल्या सुट्या पार्ट्सवरच अवलंबून होती. 1947 साली भारतात रेल्वे बनवण्याचा सर्वात पहिला कारखाना उभारला गेला. पश्चिम बंगालचे पूर्व राजकीय पुढारी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नावाने अतिभव्य असा इंजिन बनवण्याचा कारखानाही सुरू करण्यात आला, ज्याचं नाव चित्तरंजन प्रकल्प नंतर आहे. भारताला सन 1950च्या नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रिक इंजिन बांधणंही चित्तरंजन येथे सुरू झालं. भारताला रेल्वेच्या बाबतीत स्वावलंबन मिळालं आणि भारतात इलेक्ट्रिक इंजिनचं युग अवतरलं. जगभरात असे महाकाय रेल्वे प्रकल्प अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये सापडतात. जगातील इराण, इराक, मलेशिया, सिंगापूर अशा काही देशात रेल्वे बांधण्याचं काम आता भारतीय रेल्वे करीत आहे. त्यात कोकण रेल्वेचा महत्त्वाचा वाटा आहे. हे नक्कीच अभिमानास्पद, कौतुकास्पद आहे.
आता पाहूया अनेक नावाजलेल्या व्यक्तींचा रेल्वे प्रवास. फर्स्ट क्लासच्या डब्यातून रेल्वेने प्रवास करीत असताना महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेत फारच कटू अनुभव आला होता. भारतीय काळा माणूस आपल्याबरोबर प्रवास कसा काय करतोय असं एका गोऱ्या माणसाला वाटलं आणि त्यांनी गांधीजींना चक्क डब्यातून खाली उतरवलं. या घटनेचा गांधीजींवर इतका खोल परिणाम झाला की दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आल्यानंतर त्यांनी आपला देश जाणून घेण्यासाठी 3ऱ्या वर्गाच्या डब्यातून सबंध भारत पालथा घातला. जेव्हा डब्यातील सहप्रवाशांबरोबर ते हितगुज करीत तेव्हा त्यांना भारतीय जनतेचा आणि त्यांच्या जीवनशैलीचा खरा अर्थ समजला. रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस तसेच अनेक महत्त्वाच्या व्यक्ती रेल्वे प्रवासामुळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत असत. त्यांच्या अडचणी दुःख जाणून घेणं त्यामुळे त्यांना सहज शक्य होत असे. रशियन साहित्यिक महान तत्त्ववेत्ता लिओ टॉल्स्टॉय हा वेषांतर करून एक सामान्य खेळाडू म्हणून दिवस दिवस रशियात सर्वत्र रेल्वेच्या 3ऱ्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत असे आणि त्यावेळी सहप्रवाशांशी गावरान भाषेत गप्पा गोष्टी करून जे काय त्यांनी अनुभव मिळवले त्या अनुभवांवर त्याचं अजरामर साहित्य निर्माण झालेलं आहे. हिटलर आणि त्याचे सहकारी यांचं रेल्वेवर अतिशय प्रेम. हिटलरने 1934 ते 1945 या काळात सर्वत्र रेल्वेनेच प्रवास केला. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी 2ऱ्या महायुद्धाच्या वेळी संपूर्ण अमेरिका आपल्या रूझवेल्ट स्पेशल ट्रेनने पालथी घालून अनेक कारखान्यांना आणि संरक्षण संस्थांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. अशा भेटींचा त्यांनाच पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. आता ऐकूया दिलसे या चित्रपटातील अशी ही रेल्वेचा प्रवास आपण पाहिलेला आहे. ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनची धडधड ही माणसाच्या हृदयाशी कायमची जोडली गेली आहे. माणसाच्या भावनिक सांस्कृतिक विश्वातही रेल्वेचं नातं जोडलं आहे. भारतीय रेल्वेने जात धर्म लिंग हे सर्व दूर ठेवत गरीब श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणून एकत्र जोडलं गेलं आणि हे जोडून ठेवले. तर आता आपण एक चित्रपटातलं एक गीत ऐकणार आहोत आणि त्यांनीच आपला समारोप होईल आणि त्यानंतर आपण पाहुण्यांशी संवाद साधणार आहोत. चल छैया 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 सारे इश्क की छाव चले छैया सारे इश्क की छाव चले छैया पाव जन्नत चले चल छैया छैया पाव जन्नत चले चल छैया चल छैया 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 वो यार है जो खुशबू की तरह जिसकी ज़बान उर्दू की तरह मेरी शाम रात मेरी कायनात वो यार मेरा सैया सैया वो यार मेरा सैया सैया वो यार मेरा सैया सैया चल छैया 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 गुलपोश कभी इतराए कहीं महके तो नजर आ जाए कहीं गुलपोश कभी इतराए कहीं महके तो नजर आ जाए कहीं तावीज बना के पहनू से आयत की तरह मिल जाए कहीं
तावीज बना के पहनूं से आयत की तरह मिल जाए कहीं, गुलपोश कभी इतराए नहीं, महके तो नजर आ जाए कहीं। तावीज बना के पहनूं से आयत की तरह मिल जाए कहीं। मेरा नगमा वही, मेरा कलमा वही, मेरा नगमा वही, मेरा कलमा वही, मेरा नगमा नगमा, मेरा कलमा कलमा, मेरा नगमा नग, मेरा कलमा कलमा, मेरा नगमा नगमा, मेरा कलमा कलमा, मेरा नगमा नगमा, मेरा कलमा कलमा। चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया। सारे इश्क की छाव चल छैया छैया, सारे इश्क की छाव चल छैया। पाओ जन्नत चले चल छैया छैया, पाओ जन्नत चले चल छैया। चल छैया 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 छैया, 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 चल छैया 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 छैया। आपल्या डॉक्टर अविनाश, बरोबर सांगितले, डॉक्टर अविनाश केशव वैद्य यांचा प्रवास त्यांनी जो केला आहे, संपूर्ण रेल्वेमधूनच त्यांनी प्रवास केला आणि त्यातून निघालेलं जे पुस्तक आहे त्यावरती इतकी सुरेख माहिती आहे की आम्हाला अगदी मोह झाला की अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा. आणि एवढंच नाही तर आम्ही अगदी त्यांना, वासंतीताईंनी खास बोलवून त्यांना सांगितलं की नाही तुम्ही हजर राहिलंच पाहिजे, कारण आम्ही काय केलेलं आहे ते तर बघा होणार पुस्तकावरती, कदाचित आम्ही चुकीचं सुद्धा लिहू शकतो ना. त्यामुळे या कार्यक्रमाच्यासाठी त्यांनी खास नाही लाईट लावतो आपण एक स्लाईड, शेवटची स्लाईड दाखवू ती का अगदी धोपते कशी. आता मी त्यांना निमंत्रित करते, तुम्ही तिकडे वरती येऊ शकाल ना. नमस्कार, ऐकू येत आहे ना. हां, आत्ता जो 1.25 तास कार्यक्रम पाहिल्यानंतर माझ्याजवळ खरोखरी दुसरे काही शब्दच नाही आहेत. इतका अप्रतिम कार्यक्रम रेल्वेसारख्या विषयावर होऊ शकतो हे पाहून मी खरंच थक्क झालो. आणि दिलासा संस्थेचे जे सर्व कार्यकारी मंडळ आहेत त्यांनी 7 वर्षापूर्वी मी माझं जे पुस्तक लिहिलं त्याला इतका उजाळा दिला, याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. आणि हे पुस्तक गेली 7 वर्ष तसं बऱ्यापैकी चाललं आहे, कारण मला अगदी थेट लातूर, कोल्हापूर, सोलापूर ते अगदी नाशिक, औरंगाबादपासून फोन यायला लागले. मला प्रथम आपण नेहमीच्या पद्धतीने मोबाईलवर अननोन फोन घेत नसे, पण गेल्या 6 वर्षात मी ती प्रथा मोडून टाकली. कारण अननोन फोन हे पुस्तक वाचल्यानंतरच्या त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया करता येत असत. त्यामुळे मी वाचायला लागलो आणि गोखले मॅडम तुमचाही फोन म्हणून मी तसाच घेतला होता. आणि मला तो अतिशय कार्यक्रम बघण्याची इच्छा होती, पण काही आरोग्य कारणामुळे मी येऊ शकेन किंवा नाही वाटत नव्हतं, पण आलो आणि आज खरोखरी धन्य झालो. बरं मला सांगा बोलायला किती 5 मिनटं. माझ्या दृष्टीने जवळजवळ सगळे विषय याच्यात इतक्या उत्तम पद्धतीने मांडले गेलेले आहेत. पण आता माझा रेल्वेची संबंध हा मी वयाच्या 2.5 महिन्याचा होतो तेव्हापासून आला. कारण 1942च्या भर मे आणि जूनच्या 44 डिग्री टेम्परेचरमध्ये माझी आई मला आणि माझ्या बहिणीला घेऊन 21 तासाचा 1 डाऊन कलकत्ता मेल व्हाया नागपूर याने
बसून प्रवास करून मुंबईला आली होती. आणि मी ज्या दिवशी जी ट्रेन आलो त्या एकच दिवशी 2 कलकत्ता मेल व्हाया नागपूर आल्या होत्या. आणि त्यामुळे दादरला माझ्या वडिलांना ती गाडी चुकली आणि आम्ही शेवटी घोडागाडीतून बसून आमच्या इस्माईल बिल्डिंगमध्ये माझं आगमन झालं होतं. मग डॉक्टर तेव्हाच तुम्ही विचार केला का पुस्तक लिहायचा? म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसे माझे रेल्वेचे पाय तेव्हापासूनच लागले होते. माझे मोठे काका हे उत्तम रेल्वेचे फायरमन होते आणि ते त्या काळात नागपूर ते जगन्नाथपुरी या रेल्वे लाईनवर धुराच्या इंजिनाचे फायरमन होते. ते वर्णन करत असत 46 डिग्री टेम्परेचरला 160 शॉवेल्स दगडी कोळशाची एका दमात मारल्यावर इंजिन सुरू होत असे. आणि ह्याच्यापासून त्यांची सुरुवात होती. त्यांच्याबरोबर मी असंख्य वेळा 1 डाऊन कलकत्ता मेल वाया नागपूर ही आमच्या वैद्य घराण्याची घरेलू ट्रेन झालेली होती. आणि मी एक पुस्तक वाचलं होतं 80 कप्स ऑफ टी ऑन रेल्वे म्हणून एका फॉरेनरनी अतिशय उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे. मी या लाईनवर 27 कप रेल्वे चहा मात्र पित असे. कारण प्रत्येक स्टेशनला उतरणं हा माझा एक अविभाज्य जीवनाचा घटक होता. आणि यातनं प्रवास करत मग मला पुढे प्रचंड प्रवासाची आवड झाली. मी युरोपमध्येही आम्ही सर्व प्लॅनिंग करून प्रवास केला आणि युरेलचा 21 दिवसाचा पास आम्ही काढून जवळजवळ रोज 17 तास प्रवास करत आम्ही हा पाऊण युरोप त्यावेळेला पाहू शकलो होतो. आता बाकीच्या गोष्टी न सांगता मी आता एकदम नवीन काळामध्ये येतो की जे भारतीय रेल्वेनी आत्ताच्या काळामध्ये ज्या काही 2 ते 3 गोष्टी अचीव केलेल्या आहेत त्या खरोखरी आपल्यातल्या काही लोकांना माहिती असतीलही. पण कोरोनाच्या काळामध्ये जागतिक लेव्हलवर इतक्या पॉप्युलेशनचं व्यवस्थित स्थलांतर जगात कोणत्याही रेल्वेने केलेले नाही. जवळजवळ 18 ते 22 लाख लोकांचं रेल्वेचं स्थलांतर मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर असं दोन्ही साईडनी झालेलं होतं. त्यावेळेला भारतीय रेल्वेनी प्रत्येक पॅसेंजरला ज्या ठिकाणून गाडी सुटत असे त्यांच्या हातात 2 दिवस पुरेल इतकं जेवणाचे पॅक्स, 2 पाण्याच्या बाटल्या आणि असं संपूर्ण विथ मास्क संपूर्ण लोक गाडी पॅक करून कोणीही उभे राहण्याची किंवा परवानगी नव्हती. या गाड्या मुंबई ते गोरखपूर, मुंबई ते लखनौ, मुंबई ते कलकत्ता, मुंबई ते हैदराबाद, मुंबई ते बंगलोर अशा फक्त ठराविक थांब्यांवर थांबवत असत आणि ह्या सर्व पॅसेंजर्सना पुढे आपापल्या गावाची सोय त्यांनी करायची हे असं ठरलेलं होतं. आणि हा सर्व प्रवास अतिशय सुरळीतपणे त्यावेळेला भारतीय रेल्वेने जगाला करून दाखवलेला होता. आणि त्यामुळे आपलं कोरोनाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झालं होतं. आणि याच्यामध्ये भारतीय रेल्वेने कोणालाही नाकार दिलेला नव्हता. ज्यांचे नंबर जसे लागतील त्याप्रमाणे या गाड्या सुटत होत्या. त्यातली काही दृश्य मी पाहिली होती. म्हणजे काही गाड्या थेट मुंबईहून सुटून भुसावळला थांबत असत, इतक्या फास्ट या गाड्या जात होत्या. दुसरं, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहितीच असेल की ऑक्सिजनचा पुरवठा अतिशय कमी पडला आणि पहिले जे काही बळी गेले ते ऑक्सिजनचा पुरवठा योग्य वेळी मिळत नव्हता, कारण इतके सिलेंडर्सच आपल्याकडे तयार नव्हते आणि असा ऑक्सिजन एकदम बनवणं इतकं सोपं नव्हतं. त्यावेळेला दक्षिणेमध्ये केरळ, तामिळनाडू आणि पश्चिमेकडे ओरिसा भागामध्ये जे ऑक्सिजन प्लांट्स होते ते वॉर फुटिंगला गेल्यानंतर त्यांनी लक्षावधी सिलेंडर्स तयार केले
पण हे सिलेंडर्स प्रत्येक गावांमध्ये कसे पोचवायचे, तर ह्याच्याकरता मालगाड्यांचा उपयोग करून 35 डब्यांच्या मालगाड्या त्या ठिकाणून भरलेले ऑक्सिजन सिलेंडर्स हे मोठमोठ्याला शहरांना पुरवत होते आणि रिकामे सिलेंडर्स विमानं घेऊन तिकडे त्या गावांना शहरांना जात होती आणि त्यामुळे हजारो लोकांचे प्राण रेल्वेमुळे वाचलेले आहेत. याच्याबद्दलची दखल ही खरोखरी घेण्यासारखी होती. आता आपण भाग्यश्रीताई आमच्या अध्यक्ष दिलासाच्या आपलं अभिनंदन नाही, जरा 2 मिनटं थांबा. सर्व श्रोत्यांना हा कार्यक्रम नक्कीच आवडलेला असेल आणि विशेषतः म्हणजे आत्ता तुम्ही जी माहिती काय झालं आवडलं म्हणून विद्या केळकर सांगतायत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण जी काही माहिती दिलीत किंवा वेगळी जी आतली माहिती होती ती आम्हाला कधी काही वेळेला माहिती नव्हती, पण खरंच छान तुम्ही केलं. हां, पुस्तक दाखवायचं हां. आणि ह्याच्यात आता कर्जत स्टेशनवरती बटाटेवडे आले होते ना, ते बटाटेवडे तुमच्या प्लेट्समध्ये आहेत, कळलं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियमदा पाताडे आणि नाव काय विद्या आणि विद्या सुरेश वैद्य आलेत का? त्या नाही आले. त्यांनी खास आपला अल्पोपहार आयोजित केलेला आहे. आणि यांची बहीण आणि मानसी आपटेचं केक दोन आहेत केक का एक आहे ते मला माहीत नाही आहे. प्रियमदा पाताळेचा एक आहे केक का 2 आहेत? 2 आहेत केक ना. हां, 2 केक आहेत नाही, कारण मला माहीत नाही आहे काय आहे ते म्हणून. आणि कॉफी, मानसीनी कॉफी दिली आणि केक. या पुस्तकाचं पहिलं मराठीकरण हे ललिता वैद्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं मी कौतुक पहिल्यापासूनच करतोय. आज एक नाही, पण आज तुमचा हा कार्यक्रम बघून मला अत्यंत आनंद झाला की पुस्तकावर इतक्या सुरेख रीतीने तुम्ही हा परफॉर्मन्स करून दिला. आणि ही जी आयडिया आहे की एक ट्रेन म्हणून दाखवायची आणि प्रत्येकाने इतकं सिस्टमॅटिक एकापाठोपाठ एक कोणी काय म्हणायचं हे सगळं तुमचं प्लॅनिंग प्रॉपर होतं. सो आय वॉज अमेज्ड आणि अतिशय छान कार्यक्रम झाला. आय एम हॅप्पी, खरंच खूप छान. मी तुमची आभारी आहे की तुम्ही डॉक्टरांच्या पुस्तकावर इतक्या सुंदररित्या तुम्ही केलं, परफॉर्म केलं, हे मला खूप आवडलं. थँक्यू सो मच. हॅलो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे नेत्रसुख मिळालं ना स्लाईड्सचं, तर ते अनिल गोखले यांनी केलं होतं. आणि अनिल गोखलेंच्या मागे स्फूर्ती होती वासंतीताईंची, पण त्यांच्याकडनं म्हणजे ते आवडीने करतात आणि अगदी व्यवस्थित सगळं लिहून वगैरे, काही चुका असल्या तर 10 वेळा सांगून वगैरे सुद्धा सुधारून करतात. तर अनिल गोखले जरा उभे राहा, माहिती नाही आहे त्यांना इकडे नको तर व्यासपीठावरती मेवणे डॉक्टर आपटे आहेत ते, जगदीश आपटे. नमस्कार. मी एवढे सगळ्या लोकांच्या पुढे काय बोलणार बाबा. इथे जमलेल्या सगळ्या दिलासा एक्सप्रेसच्या भगिनी म्हणजे फारच मोठं काम करतात बाबा, याच्याबद्दल प्रश्नच नाही. भगिनी आणि हे सुद्धा भाऊ बंधू डॉक्टर रश्मी फडणवीस यांच्याबद्दल मी त्यांना म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं, दिलीप आपण किती वर्षापासून ओळखतो? 30-35 वर्ष झाली. इतक्या वर्षांनंतर आम्ही भेटलो आहे आणि हा इतकं सुंदर काम करतात बघून मला खरंच कौतुक वाटतं यांचं. खरंच कल्पनाच नव्हती की, आणि आता तुमचा 25वा प्रोग्राम हा झाला आहे. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आणि तुम्ही हा प्रोग्राम स्पेशल करा. हो, येस, एकत्र, बरोबर.
पण मला एक सांगा, तुम्ही आता इतका सुंदर प्रोग्राम केलेला आहे, तर तुम्ही लोकांपुढे न्या हा. म्हणजे कारण का की नॉट फॉर, म्हणजे माझे मेवणे आहेतच हुशार, त्यांनी सुंदरच केलं आहे, प्रश्नच नाही, पण ह्यांचा जो ह्यांचा प्रोग्राम आहे हा इतका सुंदर झाला आहे की तुम्ही खरं लोकांकडे गणपती उत्सव किंवा असं काही जे काही असतं ना, ज्या लोक मागत असतात की प्रोग्राम पाहिजे असा छान, तर तुम्ही जरूर द्या असं माझं म्हणणं आहे. ओके, या बाबतीत माझी तर अशी तुम्हाला सजेशन आहे, आत्ता जरा इलेक्शनचा मूड आहे म्हणून सोडून द्या, पण खरोखरी हा कार्यक्रमचं व्हिडिओ तुम्ही आता नवीन काय मिनिस्ट्री येईल, रेल्वे मिनिस्ट्री वगैरे, कारण मी त्यावेळेला माझं रेल्वेचं पुस्तक सुरेश प्रभूंपर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली होती, पण ते अनफॉर्च्युनेटली तेच रेल्वे मिनिस्टर निघून गेले होते. पण नितीन गडकरींपर्यंत हा जर कार्यक्रम गेला तर ह्याला नक्की उत्तम प्रतिसाद मिळेल. त्याकरता जर काही मदत लागली तर मी माझ्या परीने प्रयत्न करीन, कारण नितीन गडकरी हे एक असे गृहस्थ आहेत की हे अशा तऱ्हेच्या कार्यक्रम, कारण हा काय आहे, हा कार्यक्रम नुसता यूट्यूबपुरता मर्यादित न राहता हा जितका प्रसार त्याचा जास्त होईल तितका आहे. जसं आमच्या पुस्तकाचं म्हैसूरच्या ऑल लँग्वेजमध्ये हे पुस्तक मनोविकासनी पाठवलं, ते सिलेक्ट झालं आणि ह्याच्या कॉपीज ऑल ओव्हर इंडियातल्या सर्व मराठी लायब्ररीजना गेलेल्या आहेत. तर ते त्यांनी काम केलं त्यामुळे, आणि हे कोरोनाच्या काळात त्यांनी केलं. तर माझ्या दृष्टीने तुम्ही ज्या दृष्टीने जर प्रयत्न केलात तर खरोखरी हा कार्यक्रम एक अतिशय उत्तम कार्यक्रम म्हणून होईल आणि आमच्या त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.